आज आपण अशा व्यक्तिमत्वांशी आपण आज चर्चा करणार आहोत। याही आधी आपण अनेक मुलाखती महाराष्ट्र गोल्डन मीडियावर पाहिल्यात। तेही चांगले विषय होते, चांगले नामवंत साहित्यिक होते, व्याख्याते होते। परंतु आजचं व्यक्तिमत्व ह्या सर्वांच्या पलीकडचं व्यक्तिमत्व आहे। त्याचं कारण असं आहे की विद्युत मंडळामध्ये काम करत असताना त्या क्षेत्रामध्ये त्यांनी एक आपला वेगळा ठसा उमटवलाय। आज त्रिपुरा राज्यामध्ये त्या राज्याचे ते विद्युत मंडळाचे अध्यक्ष आहेत आणि त्यांनी एवढा कामाचा सपाटा त्या ठिकाणी लावलाय की ते राज्य आज त्या ठिकाणचा जो भाग आहे आज विद्युतच्या माध्यमातून अत्यंत दुर्गम असणारा भाग आहे तो, जिथं कुठलीही लाईटची व्यवस्था नव्हती। परंतु साहेबांनी आणि त्यांच्या सर्व जे काही सहकारी असतील आज त्यांनी विकासाचा सपाटा त्या ठिकाणी लावलेला आहे, हे आपण सर्व जाणताय। त्याचबरोबर एक आदर्श व्यक्तिमत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जाते। त्यांचे विचार नुसते ते विचार मांडतात असं नाही आपल्या वाणीच्या माध्यमातून, तर ते तसे आचरणात सुद्धा आणतात। हे त्यांचं मोठेपण या ठिकाणी आपल्याला दिसतंय। वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण पाहत आलेलो आहोत। आज यांची आपण मुलाखत घेणार आहोत। हा फार आपल्याला आनंदाचा असाचा क्षण आहे आणि विशेष तुम्हाला आज मी सर्व महाराष्ट्र गोल्डन मीडियाच्या सर्व प्रेक्षकांना सांगू इच्छितोय की आज साहेबांचा वाढदिवस आहे। म्हणजेच आपले मुसो केळे साहेब यांचा आज वाढदिवस आहे। प्रथम साहेब मी आपल्याला वाढदिवसाच्या आपल्याला प्रथम मनापूर्वक अंतःकरणातून शुभेच्छा देतोय की हा आमच्यासाठी आज योग आहे आणि आज आपली या ठिकाणी मुलाखत होत आहे। धन्यवाद। तर साहेब मला सांगा की आपण ग्रामीण भागातून आलात, मग ग्रामीण भागातून आले असताना शिक्षणाच्या बऱ्याच अडचणी होत्या। मग शालेय शिक्षण घेत असताना, महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना आपण शेतकरी कुटुंबातील असल्यामुळं आपल्या अडचणी या ठिकाणी आपण सांगाव्यात की त्या माध्यमातून आपला प्रवास कसा झालाय। कारण की जी तरुण पिढी आहे आज काहीतरी वेगळं करणारी एक तरुण पिढी आहे, यांना आपल्या ह्या सगळ्या प्रवासाचा अनुभव या ठिकाणी होणार आहे, एक आदर्श घेता येणार आहे। मी केळेवाडी हे उस्मानाबाद जिल्ह्यातील सध्या वाशी तालुक्यात येत असलेलं अत्यंत छोटं खेडं, तिथं कसलीही सोय नाही। म्हणजे आजही म्हणजे 75 वर्षाचा आपण अमृत महोत्सव साजरा करत आहोत भारतीय स्वातंत्र्याचा, पण आजही माझ्या गावामध्ये एसटीची बसची सोय नाही। त्या काळामध्ये लाईटची सोय नव्हती। आजही आमच्या गावात दुकान नाही किंवा पिठाची चिकी नाही, असं छोटंसं गाव, वस्ती, धनगरांची वस्ती, जी साधारणतः 40-50 कुटुंब फक्त तिथं राहतात। त्या काळामध्ये बघा की साधारणतः आज 55 वर्ष मला पूर्ण, तर 55 वर्षापूर्वी काय अवस्था असेल, त्यावेळेस एक शिक्षकी एक रूमची शाळा होती आणि फक्त 4थी पर्यंत आमच्या गावामध्ये शाळा होती। वडील वारकरी संप्रदायाचे फॉलोअर किंवा भक्त असले, पांडुरंगाचे भक्त असल्यामुळे त्यांना शिक्षणाची तर आवड होती, त्यांना स्वतःचा संस्कृतचा वगैरे अभ्यास होता। त्यांनी आम्हाला शिकवण्यासाठी म्हणून शाळेत घातलं आणि 4थी पर्यंत शिक्षण केळेवाडी येथे झालं। त्यानंतर 5वी ते 7वी हे 3 किलोमीटर जवळच कन्हेरी नावाचं खेड आहे तिथं झालं। त्यानंतर 8वी ते 10वी हे वाशी ह्या तालुक्याच्या ठिकाणी झालं आणि त्यानंतर 11वी-12वी हे बार्शी, उस्मानाबाद इथे झाल्यानंतर मी अभियांत्रिकी महाविद्यालय, शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय औरंगाबाद येथे बॅचलर ऑफ इंजिनिअरिंग इलेक्ट्रिकलमध्ये मी ते पूर्ण केलं। त्यानंतर मी शिक्षणाचा प्रवास मी थांबवला नाही। मी नोकरी करत असताना MBA मार्केटिंगमध्ये केलं, त्यानंतर LLB केलं, बॅचलर ऑफ जर्नलिझम केलं, कॉम्प्युटरमधले पदविकाचं शिक्षण घेतलेलं, एनर्जी ऑडिटर केलं। एवढंच नाही तर मी नागपूर इथे काम करत असताना मी डॉक्टरेटही केलेलं आहे आमच्या विषयामध्ये आणि तिथेही थांबलो नाही। आजही मी MA मराठी करून मी मराठीमध्ये पुन्हा एकदा एक PhD करत आहे सध्या। तर अशा पद्धतीनं फार मोठा शिक्षणामधला फार मोठा प्रवास केळेवाडी ते इथपर्यंत असं जे की जवळपास 8-10 डिग्र्या घेतल्या आहे। त्यामुळे शिक्षण ही बाबासाहेबांचा आदर्श घेतो, बाबासाहेब आंबेडकरांचा, कारण त्यांनी म्हटले शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे किंवा ही विंडो ऑफ द वर्ल्ड म्हणतात की जगाची खिडकी आहे की ती तुम्हाला सगळी मनाची दारं
आपल्या ज्ञानाची दारं ते मोकळी करून देतात आणि त्यामुळे शिक्षण मी आजही थांबवलं नाही आणि कुणीही थांबवू नये असं मला वाटतं. वा. नक्कीच आपला प्रवास हा प्रेरणादायी आहे. परंतु आपण शिक्षण घेत असताना की आपण एक तुमचं ध्येय ठरवलं होतं का की आपण या अभियांत्रिकी क्षेत्रामध्येच यायचं, असं काही निश्चित होतं का आपलं? नाही, असं काहीच नव्हतं. खरं म्हणजे मला शिक्षण होईल का नाही याचीच खात्री नव्हती. कारण एकतर 10वी-11वी पर्यंत आम्हाला काय करायचं नेमकं हेच कळत नव्हतं. अनवाणी बायाने आपल्या पाठीवर ते कापडी पिशवी घेऊन आम्ही जायचो. त्यानंतर 10वी नंतर पुढं काय बाबा आम्हाला काहीच कळत नव्हतं. मी ॲक्च्युली 10वी नंतर 11वी सायन्सला झाडबुके कॉलेज बार्शी इथे प्रवेश घेतला होता. परंतु इंग्रजी कळत नाही म्हणून पळून आलो होतो. आणि त्यानंतरही मग काही दिवस BComला प्रवेश घेतला वाशीला आणि तिथं सांगितलंय का क्लार्कने किंवा नाही अरे तुझे चांगले मार्क आहेत म्हणे, तू सायन्सला गेलं पाहिजेस. आणि त्यानंतर पॉलिटेक्निक इंजिनिअरिंग असं असतं. त्यावेळेस थोडंसं म्हटलं किंवा इंजिनिअरिंग असतं, मेडिकल असतं, पॉलिटेक्निक असतं. आणि त्यानंतर मात्र चांगला अभ्यास केला आणि इंजिनिअरिंगला मला त्यावेळेस 89% मार्क पडले होते. त्यामुळे मला इंजिनिअरिंगला प्रवेश मिळाला आणि तेही हॉस्टेलमध्ये मला त्याचबरोबर प्रवेश मिळाला. माझं शिक्षण होऊ शकलं कारण परिस्थिती अत्यंत गरिबीची परिस्थिती होती. आईवडील शेतीबरोबर शेती तर पिकत नाही कारण दुष्काळी भाग आहे आमचा आणि तिथं दुष्काळी भाग असल्यामुळं बेसिकली फार असं पाण्याचं दुर्भिक्ष असल्यामुळं शेती अशी पिकत नव्हती. त्यामुळं आई वडील दोघे मजुरीला जायचे आणि त्या अशा कठीण काळामध्ये मला त्यांनी शिकवलं. नक्कीच. आणि मला एक आणखी विचारायचं आहे की साहेब, आपलं शिक्षण झाल्यानंतर आपण लगेच नोकरी आपल्याला मिळाली का काही काही शोध वगैरे घ्यावा लागला होता? नाही, मला नोकरी मिळाली कारण मला मार्क खूप चांगले होते. जवळपास 74% इंजिनिअरिंगला सुद्धा मार्क होते. मी त्यावेळेस मेरिटमध्ये डिस्टिंक्शनमध्ये मिळालं. त्यामुळे मला सुरुवातीला मी अप्रेंटिसशिप जी आहे की आपल्या महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ त्यावेळेस होतं, तर त्याच्यामध्ये अप्रेंटिसशिप करायचा प्रयत्न केला. ते करत असताना मला गरवारे प्लॅस्टिक्स अँड पॉलिस्टर औरंगाबाद येथे मला नोकरी मिळाली. तिथं 2 वर्ष केले आणि त्यानंतर मी महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ असं 1991ला मी महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ लागलो. त्यामुळे नोकरीला तसा मला फारसा असा प्रयत्न करावा लागला कारण मेरिट असल्यामुळं मला लागून गेली नोकरी. नक्कीच आपल्याला नोकरी लागली, पण आपण एक फक्त नोकरीच करायची असंही थांबला नाहीत. त्यानंतर आपण डॉक्टरेट झालात म्हणजे PhD केली आपण. नेमका तो विषय कोणता होता आणि तो विषय आपण का निवडला, जो तुमचा शोध निबंध आहे तो? खरं म्हणजे तुम्ही अत्यंत रास्त प्रश्न विचारला. मी मगाशी सांगितलं की मला शिक्षणाची खूप आवड असल्यामुळे मला कधी थांबायचं नाही असं ठरवलं होतं. आणि ज्यावेळेस महाराष्ट्राचे विद्युत मंडळ लागलो त्यावेळेस जनसंपर्क खूप वाढला होता कारण ग्राहकांची सेवा करणे, कारण वीज कनेक्शन देण्यापासून त्यांना बिल देणे, त्यांचे ज्या दुरुस्त्या असतील, त्यांच्या अडचणी असतील, शेतकऱ्यांच्या पंपाच्याही असतील किंवा कुठल्या कुठल्या वाडी. मी कोकणात सुरुवातीला काम केलं त्यावेळेस धनगरवाडी किंवा कातकरवाडी अशा सह्याद्रीच्या खूप कड्या कापऱ्यामध्ये बसलेल्या आहेत आणि त्यामध्ये त्यांना वीज देणं ही खूप महत्त्वाचं काम होतं. तुम्हाला माहिती असेल की कोयनेच्या नंतर ज्यावेळेस खाली पाणी येतं तिथं पेढांबे आणि पोफळी नावाचं तिथं वीज निर्मिती केंद्र आहे. तर त्या वीज निर्मिती केंद्र खाली आहे आणि त्याच्या डोक्यावर ह्या वस्त्या आहेत परंतु त्यांना वीज नव्हती. म्हणजे त्यावेळेस मला आठवतं की साधारणतः 50-55 वर्ष झाली असेल पण त्यावेळेस वीज नव्हती त्या वाड्यामध्ये. ते वीज देण्याचं मी काम केलं आणि यामुळे काय झालं की ग्राहकाशी नाळ जोडली गेली की एकतर स्वतः परिस्थिती गरीब अशा अवस्थेत आलो की मी 10वीला बिना विजेचं असं कंदील किंवा चिमणी असते त्याच्यावर अभ्यास केला. त्यामुळं वीज देणं हे किती महत्वाचं काम आणि आपण सुदैवानं इतके आपण नशीबवान आहोत की लोकांना वीज देण्याचं काम, प्रकाश देण्याचं काम आपण करत होतो. या याच्यातून काय झालं की ती गोडी होती, शिक्षणाची गोडी आणि आपला विजेशी नातं. या याच्यातून काय झालं की मी एक्झिक्युटिव्ह इंजिनियर असताना भिवंडी हे अत्यंत म्हणजे कुप्रसिद्ध शहर म्हणता येईल. त्या काळामध्ये दंगलीसाठी ते नावाजलेलं होतं किंवा बदनाम झालं होतं असं म्हणता येईल. आणि लॉसेस खूप होते, म्हणजे विजेची चोरी खूप असली. तिथं पॉवर लूम्स असल्यामुळे विजेची चोरी खूप होती. जवळपास 60% लॉस होत होता. तिथं एक खाजगी कंपनी टोरंट पॉवर म्हणून पॉवर डिस्ट्रीब्युशन फ्रँचायझी, म्हणजे थोडक्यात असं म्हणता येईल की पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप मॉडेल हे भारतामध्ये पहिल्यांदा त्या ठिकाणी राबवण्यात आलं. ते महाराष्ट्राची विद्युत मंडळ राबवणं आणि सुदैवानं त्या भिवंडीमध्ये मी डेप्युटेशनवर गेलो होतो टोरंट पॉवरमध्ये. तिथं खूप गोष्टी शिकता आल्या कारण कसं की सरकारी कंपन्या आणि खाजगी कंपन्याच्यात खूप फरक असतो. खाजगी कंपन्यांमध्ये निर्णय फटाफट होत असतात. कुठल्याही जर समजा प्रोजेक्ट राबवायचे असतील तर ते अत्यंत प्रभावीपणे राबवले जातात आणि टोरंट पॉवरला ते फ्रँचायझी दिल्यामुळे तिथं खूप वेगानं कामं झाली. तिथं मीटर रिप्लेसमेंट केले,
ट्रान्सफॉर्मर्स बदलले, ग्राहकांच्या सुविधा केल्या आणि खूप चांगल्या पद्धतीने त्याचं पूर्ण देशभर त्या प्रयोगाचं नाव झालं, कौतुक झालं. त्या प्रयोगाचं मग वेगवेगळ्या ठिकाणी अंमलबजावणी करण्यासाठी औरंगाबाद, नागपूर, नंतर इथं शिळमुंब्रा आहे किंवा जळगाव आहे, असे जिथं लॉसेस जास्त आहे, जिथं चोरी जास्त आहे, अशा ठिकाणी ते मॉडेल राबवण्याचा प्रयत्न केला. मी भिवंडीमध्ये तर काम केलेलंच होतं. त्या व्यतिरिक्त ज्यावेळेस मी नागपूरला गेलो त्यावेळेस तिथेही फ्रँचायझीचं मॉडेल होतं, पण ते फेल्युअर झालं होतं. त्याची कारणं विविध आहेत, आपण त्याच्यामध्ये सविस्तर नको जायला. परंतु भिवंडीचं यश आणि नागपूरमधलं फेल्युअर ह्या दोन्हीचा कम्पॅरेटिव्ह स्टडी मी करण्याचा प्रयत्न केला. मी 10 वर्षाचा डेटा काढला आणि त्या 10 वर्षाचा डेटाचा तौलनिक अभ्यास करून त्यावर मी पॉवर डिस्ट्रीब्युशन फ्रँचायझी, सक्सेस स्टोरी ऑफ द भिवंडी आणि फेल्युअर ऑफ द नागपूर टॉपिक, तर ह्या पद्धतीचा मी नागपूर विद्यापीठामध्ये तो प्रबंध सादर केला होता आणि मला अत्यंत कमी वेळ म्हणजे 1.5 वर्षात मला ती PhD मिळाली. अभिनंदनच हे आपलं काम आहे. आणि सर, आम्ही लाईट बिल घरी आल्यानंतर आमच्याकडे त्यावेळेस तुमची सही असायची, मुसोब केळे म्हणून. त्यावेळेस आम्हाला फार असा आनंद वाटायचा की एक आपल्या परिसरातील माणूस ज्यांचं आज त्या ठिकाणी त्या लाईट बिलवर सही आहे. जसं एका नोटेवर गव्हर्नरची सही असते, तसं आम्हाला ते अभिमान वाटायचा की आपल्या परिसरातील माणसाची सही येते म्हणजे हा माणूस किती मोठा असेल, हे सगळं यांच्याकडेच असतं का बाबा, असं आम्हाला वाटत होतं. तर या बाबतीत आपल्याला नेमकं काय वाटतं आणि आपले अनुभव त्यावेळेसचे? खरं म्हणजे मलाही त्याचा खूप आनंद होत होता ज्यावेळेस म्हणायचे की तुमची बिलावर सही येते, त्यावेळेस मलाही खूप आनंद होता. त्याचं कारण असं की सुरुवातीपासून जसं अभ्यासामध्ये किंवा कामामध्ये मी तडजोड करत नसेल, तसं त्या कामाचा एक परिणाम म्हणून मी ज्यावेळेस मुख्य अभियंता वाणिज्य या विभागात काम करतो, तर त्यावेळेस जवळपास 2 कोटीपेक्षा जास्त ग्राहक संख्या आहे आपल्या महाराष्ट्रातली पूर्ण. त्याच्यामध्ये घरगुती बिलं असतील, वाणिज्यिक बिलं असतील, औद्योगिक बिलं असतील, पाणी पुरवठा असेल, इंडस्ट्रीज असतील, सगळ्या प्रकारची बिलं जी आहेत ती त्याच्यामध्ये त्या बिलाची पूर्ण जबाबदारी माझ्याकडे होती आणि ती बिलावर सही जी आहे ती मुख्य अभियंता वाणिज्याची असते. त्यामुळे डॉक्टर मो सो केळे ही माझी सही खूप म्हणजे गाजली होती मला किंवा बऱ्याच लोकांनी मला त्याच्यावर खूप कौतुक केलं होतं. तर ते एक कामाचा भाग म्हणून ती येत होती, पण मला त्याचा निश्चितच आनंद आहे. आणि तिथं कामही खूप केलं मी वाणिज्य विभागामध्ये, अत्यंत चांगलं, कारण अत्यंत महत्त्वाचा विभाग आहे. पूर्ण महाराष्ट्राचा महसूल त्या काळामध्ये जवळपास 50,000 कोटीचा महसूल होता, तर ते महसूल वसूल करण्याचं, बिलं देण्याचं काम माझ्याकडे होतं आणि त्यावेळेस ती सही माझी बिलं होती. हो, नक्कीच. आणि सर, आणखीन एक मला म्हणा, आता या ठिकाणी की आपण विद्युत मंडळामध्ये काम करत असताना हा एक तांत्रिक बाब आहे, अभियांत्रिकी बाब आहे. ठीक आहे, हे सगळं चालत राहील, परंतु याही पलीकडे जाऊन की आपण साहित्य क्षेत्रामध्ये आलात आणि विशेष करून जे उस्मानाबादला अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन झालं, त्या संमेलनामधला आपला परिसंवाद ज्यावेळेस आम्ही चॅनलच्या माध्यमातून पाहिला, काही उपस्थित त्या ठिकाणी असतानाही पाहण्यात आला की आपलं तो परिसंवाद होता बुवा बाजीवर. तो व्हॉट्सअप असेल, फेसबुक असेल आणि TV चॅनल असेल, या माध्यमातून फार चर्चेला आला होता. यामागचं आपलं नेमकं आपल्याला काय वाटतंय? ओके, त्यात 2 विभागामध्ये मी उत्तर देईल. पहिलं म्हणजे साहित्याकडे कसं वळलं व्हायचं. आपल्याला आठवत असेल लातूर भागामध्ये साधारण मला वाटतं 1992-93च्या दरम्यान भूकंप झाला होता आणि त्या भूकंपामध्ये 10,000पेक्षा जास्त लोक गाडली गेली होती. त्या काळामध्ये मी चिपळूणला कनिष्ठ अभियंता म्हणून काम करत होतो आणि दैनिक सागर नावाचं वर्तमानपत्र तिथून निघत होतं. त्याचे संपादक आहेत निशिकांत जोशी, यांनी मला सांगितलं की तुम्ही केळे साहेब म्हणजे तुम्ही त्या भागातले आहात, तर तुम्ही तिथलं चित्रीकरण किंवा जे फोटो असतील किंवा तिथलं जे वस्तुस्थिती काय आहे ते जर तुम्ही आम्हाला सांगितलं तर खूप बरं होईल. मग मी तिथून त्यावेळेस मोटरसायकलवर आम्ही चिपळूणवरून लातूरला गेलो, तिथले काही फोटोग्राफ्स केले आणि त्यानंतर पहिल्यांदा 2 लेख त्या वर्तमानपत्रात माझे प्रसिद्ध झाले होते भूकंपाच्या संदर्भातले, तिथली जी परिस्थिती, तिथले काही फोटोग्राफ्स, आणि ते खूप गाजले. तर म्हणजे त्यावेळेस माझ्यातला जो एक साहित्यिक अंकुर जो आहे तो खऱ्या अर्थानं त्यावेळेस खुलला गेला. लोकांनी त्याचं कौतुक केलं. मग कसं असतं की कुणालाही कौतुकाची थाप पाठीवर पडल्यानंतर आणखी उत्साह येतो. त्या पद्धतीनं मग मी वर्तमानपत्रात नियमितपणे लिहित गेलो. लिहित असताना मग 1995ला अहिल्यादेवी होळकर यांची 200वी पुण्यतिथी होती.
त्यावेळेस फार मोठा आम्ही तिथं कार्यक्रम आयोजित केला होता. संपूर्ण कोकणातले लोकांचे तिथं सहभाग होता. त्या काळामध्ये अहिल्यादेवी होळकर यांच्यावर पहिल्यांदा स्मरणिका काढली होती आणि त्या काळामध्ये बरेचसे लेख गोळा केले होते. मी स्वतः लिहिलं होतं आणि संपादकीय सुद्धा मीच काम केलं होतं. तो पहिला माझा असं म्हणतात की संपादित तो एक ग्रंथ होता. त्यानंतर 1997ला माझ्या घरची जी म्हणता येईल पार्श्वभूमी असे की वारकरी संप्रदायाची पार्श्वभूमी. वडील 60-70 वर्ष वारी करत होते. त्यांचा प्रचंड हजारो कीर्तन केली, बऱ्याच ठिकाणी समाज सुधारणा केल्या आणि तो पार्श्वभूमी असल्यामुळं की महाराष्ट्रातील जे 32 संत आहेत म्हणजे निवडक संतांची मी त्याचे चरित्र असं एक पुस्तक तयार केलं होतं आणि त्याचं हरिभक्त पारायण साखरे महाराज जे असते चिपळूणलाच प्रकाशन केलं होतं. ही 2 माझी संपादित पुस्तकं झाल्यानंतर मी लिहित होतोच, पण ही संपादित झाल्यानंतर त्या पुस्तकांचं एक बऱ्यापैकी स्वागत झालं मार्केटमध्ये. आणि माझे वडील ज्यावेळेस वैकुंठवासी झाले त्यानंतर मी त्यांच्यावर जगी आईचा बाप व्हावा नावाचं पुस्तक ते प्रचंड गाजलं. ते जगी आईचा बाप व्हावा हे पुस्तक एक मार्केटमध्ये वेगळ्या पद्धतीनं आलं आणि त्याचं खूप स्वागत झालं, कौतुक झालं. त्यानंतर आईवर नाणी नावाचं पुस्तक लिहिलं आणि थांबलो नाही. मी वर्तमानपत्रात लिहित होते त्याचे मग शब्दशिल्प नावाचं एक 100 लेखांचं एक पुस्तक प्रकाशित झालं. त्यानंतर दरम्यान आपण मगाशी बोलल्याप्रमाणे PhD झाली होती आणि PhDच्या बेसिसवर 2 इंग्रजी पुस्तकं झाली की पॉवर डिस्ट्रीब्युशन फ्रँचायझी, एक भिवंडी आणि दुसरं नागपूरसाठी. ही पुस्तकं नॅशनल पॉवर ट्रेनिंग इन्स्टिट्यूट हे मिनिस्ट्री ऑफ पॉवर सेंट्रल गव्हर्नमेंटचे जे आहेत त्यांनी ही प्रकाशित केली होती पुस्तकं आणि त्यांच्या सिलेबसलाही ठेवली होती. हा प्रवास जो आहे ती साहित्यिक प्रवास चालू होता. मीनवाईल थोडी आवड निर्माण झाल्यावर मी वेगवेगळ्या ठिकाणची साहित्य संमेलनं अटेंड करतच होतो. काही छोटी मोठी साहित्य संमेलन असतील त्याच्यामध्ये काही ठिकाणी अध्यक्ष म्हणून, काही ठिकाणी उद्घाटक म्हणून, काही ठिकाणी पुस्तकाला पुरस्कार मिळाले म्हणून अशा साहित्य संमेलनाला जात होतो. आणि यामुळं त्या साहित्यिकांच्या मध्ये वावर होतात. म्हणून उस्मानाबाद इथे माझं गावच असल्यामुळं तिथं हा जो परिसंवाद केला होता की संत साहित्यामुळे बुवाबाजी जी आहे ती वाढली आहे काय, अशा प्रकारचा संवाद परिसंवाद होता. त्यामध्ये काही जे समाजकंटक म्हणता येईल किंवा त्या विचारधारेला संत साहित्याच्या विचारधारेला विरोध करणारी काही मंडळी आली होती. कारण मी अत्यंत प्रखरपणे जे संतांनी सांगितलंय, संत तुकोबाने अंधश्रद्धेवर प्रचंड प्रहार केले आहेत आणि त्यांनी सांगितलेले त्यांचे जे अभंग आहेत, त्यांचे जे अभंगाचे चरण आहेत, ओवे आहेत, त्याचे मी बोलत होतो आणि ते काही एक समाज घटकांना खटकत होते. म्हणून एक जण आला आणि ते बंद करण्याचा प्रयत्न केला होता त्यांनी. तर त्यांनी पेट्रोल लावला, पण तो जो कंटेंट होता त्या भाषणामधला, परिसंवादातला, तो अत्यंत चांगला होता आणि लोकांना खूप भावला तो आणि ते प्रचंड गाजलं होतं. त्यामुळे त्या काळामध्ये ते बऱ्याच ठिकाणी वर्तमानपत्रातून किंवा विविध जे मीडिया आहेत त्यातून ते प्रसिद्ध झालं, त्या चर्चेला आलं. नक्कीच. आपण संत साहित्याबद्दल आपण या ठिकाणी सांगितलं. आपलं संत साहित्यावर गाढा अभ्यास आहे आपला. अनेक संवाद, परिसंवादाच्या माध्यमातून, व्याख्यानाच्या माध्यमातून, साहित्याच्या माध्यमातून आपण या सर्व लोकांसमोर आपलं आलात. पण इथून पुढच्या काळामध्ये आपलं नवीन काही साहित्य निर्मिती आहे काय? हो. आणि पहिली जी साहित्य निर्मिती आहे याही बाबतीत आपण सांगावं आणि नवीन आणखीन काही आपण साहित्य निर्माण आपलं होणार आहे काय याही बाबतीत आज आपण या ठिकाणी सांगावं. ओके. जसं मग सांगितलं की 2 संपादित पुस्तकं आणि जे जगी आईचा बाप असेल, नाणी असेल, शब्दशिल्प असेल, पॉवर डिस्ट्रीब्युशन फ्रँचायझी 2 पुस्तकं असतील. माझ्या मराठी जे पुस्तक होते जगी त्याचे हिंदीमध्ये आणि इंग्रजीमध्येही भाषांतरित झालेले आहेत. आणि ही जी पुस्तकं आहेत त्याबरोबर मी ज्या ज्या ठिकाणी गेलो, तर आता मी तुम्हाला दुसरं एक हे सांगतो. म्हसवडला जे अखिल भारतीय आदिवासी धनगर साहित्य संमेलन, 3रं आदिवासी धनगर साहित्य संमेलन, त्यामध्ये जे मी अध्यक्षीय भाषण होतं ते 32 पानाचं होतं. ते अत्यंत अभ्यासपूर्ण केलं, ते प्रचंड गाजलं. त्या व्यतिरिक्त मी बऱ्याच ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी जातो तर त्या त्या ठिकाणचा परिसर, आता मी समजा त्रिपुरामध्ये, त्रिपुराचा विजेचा इतिहास, जो की वीज तिथं कधी आली, ती कशी आतापर्यंत डेव्हलप, त्याचा विकास कसा होत गेला, किंवा तिथली जी सांस्कृतिक किंवा सामाजिक व्यवस्था आहे, तिथल्या अडचणी आहेत, तिथले चॅलेंज आहेत, ह्या विषयावर लिहितच असतो मी. आणि हे कंटिन्युअस सातत्यानं लिहित आल्यामुळं तो माझा वेग थांबलेला नाही. आता सध्या 2 गोष्टीवर माझं मोठं काम चालू आहे. एक म्हणजे मराठी साहित्यातील विजेचे चित्रण, हा एक फार
नवीन विषय मराठी साहित्यिकामध्ये हा एक कुतूहलाचा विषय की बाबा या विषयावर ही PhD होऊ शकते का. पण प्रचंड प्रमाणामध्ये मराठी साहित्यामध्ये वीज हा विषय चर्चेला गेलेला आहे. परंतु कुणीही तो तांत्रिक विषय असल्यामुळे त्या विषयावर कुणी हातच घातला नाही. सुदैवानं मी विद्युत अभियंता आणि साहित्याची आवड असलेला एक साहित्यिक किंवा लेखक म्हणता येईल. त्या दोन्हीचा कॉम्बिनेशन एक चांगला असल्यामुळे मी त्या विषयावर आता फार मोठ्या प्रमाणात संशोधन चालू आहे. एक दुसरं जे आहे ते मी लवकरच आतापर्यंतचा जो माझा कौटुंबिक पार्श्वभूमी असेल, माझं साहित्यातलं किंवा समाजातलं किंवा शिक्षण क्षेत्रातलं जे योगदान असेल किंवा ज्या वेगवेगळ्या माझ्या आयुष्यामध्ये चढउतार आले, यश अपयश मिळालं, त्या सगळ्यांचा एक लेखाजोखा जसं की आत्मचरित्र देतो, तर चरित्राचा एक 2 भागामध्ये चरित्र लवकरच प्रसिद्ध होत आहे. नक्कीच सर, आपण साहित्यामध्ये वेगवेगळ्या भूमिका मांडल्या. त्याचबरोबर सर, आपण नुसतं लिखाणच केलं नाही, संत साहित्यावर किंवा इतर मराठी साहित्यावर आपण प्रवचनही करताय, लोकांमध्ये जाताय, त्याही पलीकडे जाऊन आपण कीर्तन करताय आणि त्याच्याही पलीकडे जाऊन आपण वारीमध्ये सामील होत आहे. हे फार म्हणजे कसं जमतं तुम्हाला हे सर? खरं म्हणजे हे आमच्या रक्तात भिनलेलं आहे. वडील जे आहे ते एडशीमध्ये तयार झाले. ते हरिभक्त परायण भगवान भाऊ आणि रामकृष्ण भाऊ हे त्यांचे गुरु म्हणता येईल. त्यांच्यावर तिथं बरेच वर्ष काढली, त्यांनी तिथं शिकले. वडील त्या काळात हमाली करायचे रेल्वे स्टेशनला लातूरच्या, आणि ते करत असताना त्यांना हा जो संत साहित्याचा अभ्यास त्याच्यामध्ये ज्ञानेश्वरी असेल, गाथा असेल, हे तर एक प्राथमिक ग्रंथ म्हणता येईल. पण त्याच्यामध्ये त्यांनी संस्कृत तिथं शिकली. भगवद्गीता त्यांना विष्णू सहस्रनाम हे मुखोद्गत होतं त्यांना, आणि असे अनेक ग्रंथ की जे आता दुर्मिळ आहेत, अशा ग्रंथावर त्यांचा अभ्यास होता. आणि प्रत्येक वर्षी ते आषाढी कार्तिकेला पंढरपूर आळंदीला जातच होते. तो वारसा त्यांनी मला घेऊन 1984 पासून मला ते घेऊन जायचे. आणि मी दरवर्षी, मी कुठेही असलो तरी मी दरवर्षी वारीला जातो. नोकरी करत असल्यामुळं 21 दिवस नाही, परंतु मी साधारणतः कुठलेही त्या 21 दिवसामधले 2 दिवस शनिवार रविवार गाठून मी ते मध्ये चालायला जातो. आणि एकादशीच्या दिवशी पंढरपूरमध्ये आणि इकडं ज्ञानेश्वर महाराजांच्या पुण्यतिथीवर आळंदीमध्ये मी जातो गेले कित्येक वर्ष. दुर्दैवानं मागची 2 वर्ष नाही जाऊ शकलो त्याच्या जागतिक महामारीमुळे. परंतु हा एक म्हणता येईल की आमच्या आतमध्येच घुसला आहे. प्रवचनाच्या बाबतीत म्हणाल तर पूर्वी नव्हतं प्रवचन करत. वडील होते तोपर्यंत ते करत असायचे. मी माझ्या नोकरी आणि याच्यानंतर बाहेर असायचं. पण वडील गेल्यानंतर आमच्या गावातली त्यांची जी शिष्यमंडळी आहेत त्यांनी म्हटलं की हा वारसा तुम्हाला चालवायचा आहे. म्हटले वडील एवढे मोठे आणि तुम्ही या क्षेत्रात तर असलंच पाहिजे. मग त्यांची आम्ही प्रत्येक वर्षी गावाकडे पुण्यतिथी साजरी करतो. 8 दिवसाचा अखंड हरिनाम सप्ताह असतो. त्या हरिनाम सप्ताहामध्ये पहिल्यांदा लोकांनी आग्रह केल्यामुळे मी प्रवचन करायला सुरुवात केली. 12-13 वर्ष मग मी प्रवचन करतो. त्यानंतर बाहेरही काही ठिकाणी म्हणजे मंडळी आहेत की त्यांना वाटलं का बरं हा वेगळा माणूस आहे. जसं की त्या क्षेत्रातले माणसं ते ठराविक सांगतात, पण ह्यांची ज्ञान आणि विज्ञान आणि अध्यात्म याचा एक व्यवस्थित संगम करून एक शिक्षित माणूस सांगत होता, ते आणखी वेगळे पण येतं. तर तशा पद्धतीनं मी प्रवचन करायला लागलो. पुन्हा आग्रह झाला की म्हणजे वडील कीर्तन तर कीर्तन केलं. मग मी कीर्तनही 1-2 केली आणि त्याच्यामधून एक थोडासा आधुनिक जो आहे की वारकरी संप्रदायामधले काही जर समजा म्हणतात की विशिष्ट काही ज्या ठराविक जे आपण म्हणतो ट्रॅडिशन किंवा परंपरा आहेत, तर त्या परंपरेला धरून आणखी वेगळेपणाने कसं मांडता येईल ह्याचा विचार करत असतो. नक्कीच सर, आपला प्रवास हा एक प्रेरणादायी आहे, विचार करण्याजोगा आहे. काही माणसं पैसा मिळतो, नोकरी असते, ते मर्यादित जीवन जगतात. माझं घर, माझं कुटुंब, माझी जबाबदारी, त्याच्या पलीकडे काही जात नाहीत. ते त्यांना काही बाकी आता आपण कुणाला हे नाही करणार, पण समाजाचं काही त्यांना देणं घेणं नसतं, इतर काही व्यवस्थेशी संबंध नाही. आपलं कुटुंब आणि एवढ्या पुरते ते मर्यादित जीवन जगतात. चाकोरीबद्ध म्हणजे चाकोरीबद्ध ते जीवन जगतात. पण आपलं तसं नाहीये. आज जर विचार केला सर की आपण कनिष्ठ अभियंता ते एका त्रिपुरा राज्याचे प्रमुख आज या ठिकाणी साहेब आहेत, हा प्रवास काय साधा आहे काय? नेमका साहेब मला सांगा, हा प्रवास आपला इथपर्यंतचा कसा आहे? खरं म्हणजे हा खरंच स्वप्नवत प्रवास आहे. म्हणजे कधी असं स्वप्नही एवढं सुंदर पडू शकत नाही, परंतु माझ्या आयुष्यात ते घडलं. कदाचित
विठ्ठलाची कृपा आणि आई वडिलांचे आशीर्वाद असावे. परंतु खरोखर म्हणजे जिथं शिक्षण होईल का नाही याची शाश्वती नव्हती, खाण्यापिण्याची भ्रांत होती. आणि अशा याच्यामध्ये म्हणजे असं म्हणता येईल की दरवाजे एक एक उघडत गेले आणि हा प्रवास झाला. सुरुवातीला शिक्षण झालं तर गरवारे प्लॅस्टिक्स अँड पॉलिस्टर कंपनीमध्ये 2 वर्ष केलं. त्यानंतर 12 वर्ष जवळपास कोकणामध्ये सहाय्यक अभियंता आणि उपकार्यकारी अभियंता म्हणून तिथं काम केलं. त्यानंतर भिवंडीमध्ये 2 वर्ष काम केलं. त्यानंतर ज्यावेळेस मी मुख्य कार्यालय प्रकाशगड जे आहे महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाचं, तिथं कार्यकारी अभियंता म्हणून होतो. त्यानंतर पेन, नंतर पुन्हा भिवंडी, जसं मी मग सांगितलं की फ्रँचायझीमध्ये 2 वर्ष काम केलं. तिथून माझ्या आयुष्याला टर्न मिळाला की बऱ्याचशा गोष्टी मला तिथं शिकता आल्या. त्यानंतर ज्यावेळेस एक परीक्षा झाली, डायरेक्टमध्ये माझ्या जम्पिंग प्रमोशन होत गेले. परीक्षा झाली त्यावेळेस महाराष्ट्रामध्ये पहिला होतो आणि मी अधीक्षक अभियंता म्हणून नागपूर शहराचा भाग मी त्यावेळेस पाहत होतो. त्यानंतर इथं पुन्हा मुख्यालयाला बदली झाली त्यावेळेस मला सांगितलं असं की मुख्य अभियंता वाणिज्य म्हणून मी काम पाहिलं. त्यावेळेस वीज बिलावर सही येत होते. त्यानंतर 2 वर्ष मानव संसाधन विभाग, म्हणजे जे 75,000 एम्प्लॉय आहेत महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीचे, त्यांच्या बदली असेल, बढती असेल किंवा त्यांची नियुक्ती असेल, त्याचे सगळे जे आहेत ते म्हणतात ना, आपण म्हणतो की कुंडली, तर त्याचा 2 वर्ष मी मुख्य महाव्यवस्थापक आणि कार्यकारी संचालक म्हणून मग माझ्याकडे चार्ज होता आणि प्रचंड काम केलं. त्यामुळे पूर्ण महाराष्ट्रातले जे एम्प्लॉय आहेत ते सुद्धा माझ्या कामावर प्रचंड खुश होते. त्यानंतर मुख्य अभियंता वितरण, मग ती एक महत्त्वाची जबाबदारी काही दिवस पार पडली. आणि त्यानंतर माझी संचालक तांत्रिक म्हणजे डायरेक्टर टेक्निकल म्हणून मध्य प्रदेशमध्ये निवड झाली. तिथं त्यांनी विदाऊट इंटरव्ह्यू, म्हणजे इंटरव्ह्यू मुलाखत न घेता मला डायरेक्ट माझा जो बायोडाटा आहे त्याच्यावर त्यांनी माझी निवड केली. तिथं जवळपास 3 वर्ष काढली. त्या काळामध्ये मी प्रचंड काम केलं. त्या प्रत्येक ठिकाणी कामाची एक म्हणतात ना की एक हुरूप असतो, उत्सुकता असते आणि काम नवीन काहीतरी करायचं. तिथं मी जसं भिवंडीमध्ये नवीन प्रयोग झाला तसं नागपूरमध्ये विशेष कामं केली. आणि मध्य प्रदेशमध्ये मी स्मार्ट मीटर्स, जे ऑटोमॅटिक मीटर्स जे आहेत की त्याचं तिथं रिडिंगला जायची गरज नाही, त्याचं कनेक्शन आपण घरी बसून करू शकतो, डिस्कनेक्शन आपण घरी बसून करू शकतो, ह्या सगळ्या गोष्टीचा आधुनिक जो आहे तो पहिला प्रयोग तिथं आम्ही इंदोरमध्ये केला. भारतातील तो स्मार्ट मीटरचा पहिला प्रयोग केला. त्यानंतर सौभाग्य योजना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आणली होती. त्यामध्ये भारतामध्ये जवळपास 2.5 कोटीपेक्षा जास्त कनेक्शन द्यायचे होते, नवीन कनेक्शन. तर त्या काळामध्ये प्रत्येक राज्याला हा वाटून दिला होता की तुमच्या राज्यातली पूर्ण 100% तुम्ही नवीन लोकांना कनेक्शन द्या. आणि मध्य प्रदेशमधली आमची कंपनी अशी होती की ते तिथं मी डायरेक्टर काम, तर आम्ही असं प्लॅनिंग केलं की सगळ्याच्या अगोदर सौभाग्याचे कनेक्शन दिले. त्यामुळं भारत सरकारनं आम्हाला 100 कोटीचं बक्षीस दिलं होतं. ते काम करत असताना आम्ही मग त्याची प्रोजेक्टची अंमलबजावणी कशी करायची व्यवस्थितपणे, त्याचं मटेरियलची क्वालिटी चांगली आहे का, ट्रान्सफॉर्मरचा फेल्युअर रेट कमी झाला पाहिजे, अशी वेगवेगळी कामं केली. तिथं कुंभमेळा उज्जैनला दर 12 वर्षानंतर, तर कुंभमेळ्याचं वीज पुरवठ्याचं व्यवस्थित नियंत्रण होतं, हे सगळी कामं तिथं मध्य प्रदेशमध्ये आणि खूप तिथंही चांगलं एक्सपोजर मिळालं. त्यानंतर पुन्हा आणखी त्याचा एक नंतर पुढचा टप्पा म्हणून मी अकोलामध्ये काम करत असताना मला त्रिपुरा वीज वितरण कंपनी, त्रिपुराचे विद्युत मंडळ आहे, तिथं माझी निवड झाली अध्यक्ष तथा व्यवस्थापक संचालक म्हणून. आणि तिथं तर असं म्हणता येईल की एवढं मोठं एक्सपोजर मिळालं की जवळपास इथून 3400 किलोमीटर हा लांबचा पल्ला, खरं म्हणजे तिकडं जाणं म्हणजे ते धाडसाच काम होते. तिथली भाषा वेगळी, बंगाली भाषा आहे, तर परिसर वेगळा, लोक वेगळे, आणि अशा पद्धती त्यांची ॲक्सेप्टेबिलिटी किंवा त्यांनी आपल्याला ॲक्सेप्ट करणं आणि आपण तिथं काम करणं, इतकं प्रचंड काम केलं की असं म्हणता येईल की त्यावेळेस एक सर्वोच्च अधिकार मिळाल्यानंतर जनतेचं काय काय करू शकतं. तिथं आम्ही बांगलादेश आणि नेपाळला वीज पुरवठा करतो, मणिपूर आणि मिझोराम राज्याला वीज पुरवठा करतो. तिथलं कंपनी प्रॉफिटमध्ये आणली. वेगवेगळे प्रोजेक्ट्स आहेत केंद्र सरकारने जे सांगितलेले प्रोजेक्ट, त्यामध्ये स्मार्ट मीटरिंग असेल, प्रीपेड मीटरिंग असेल, देन वेगवेगळे अंडरग्राऊंड केबल असेल, कव्हर कंडक्टर असेल, ॲटोमायशन असेल, टेक्नॉलॉजी इंटरव्हेन्शन असेल, IT असेल, याच्या असले सगळ्या प्रकारचे असं आम्ही कॉल सेंटर नवीन उभा केले. जे जे आवश्यक आहे त्या गोष्टी आम्ही तिथं करण्याचा प्रयत्न केला आणि त्याला यश मिळत आहे. आणि त्या राज्याचं छोटंसं राज्य असताना सुद्धा संपूर्ण भारतामध्ये एक दबदबा निर्माण झालेला आहे. पहा,
सर आणखीन एक मला असं सर विचारायचं, आपल्याला आपल्या पाठीवर शाबासकीची थाप मिळालेली आहे. आपल्याला म्हणजे अनेक पुरस्कार मिळाले. पुरस्काराच्या माध्यमातून एक नवीन ऊर्जा मिळत असते. या पुरस्कारामध्ये आपल्याला असा कोणता पुरस्कार आहे की आपण त्या ठिकाणी तुम्हाला जास्तीत जास्त ऊर्जा त्या माध्यमातून मिळाली? खरं म्हणजे पुरस्कार हा एक औपचारिक भाग असतो. सामाजिक क्षेत्रात पुरस्कार मिळाले, माझ्या पुस्तकाला पुरस्कार मिळाले, साहित्यिक क्षेत्रामध्ये, प्रशासकीय कामामध्ये काम करताना पुरस्कार, म्हणजे असं नाही किंवा एक क्षेत्र आहे आणि त्याच्यामध्ये पुरस्कार मला जवळपास एक 20-22 पेक्षा जास्त पुरस्कार मिळाले. सरकारी पुरस्कार मिळाले, NGOचे पुरस्कार मिळाले. पण पुरस्कार म्हणा, पण खरं म्हणजे लोकांच्याकडून मनापासून केलेलं जे ॲप्रिशिएशन आहे, कौतुक आहे ना, ते खरं म्हणजे सगळ्या पुरस्कारापेक्षा महत्त्वाचं वाटतं. आणि याचाच भाग म्हणून मीही ते नुसतं पुरस्कार घेत गेलो नाही, मी पुरस्कार देण्याचंही काम केलं. त्यामध्ये अहिल्यादेवी होळकर स्मृती प्रतिष्ठान चिपळूणला असताना मी संस्था स्थापन केली होती. तिथं आम्ही पुरस्कार द्यायचो. मराठवाडा मैत्री संघ जे आहे, माझ्या वडिलांच्या नावावर पुरस्कार. इव्हन तेच नाही तर शासकीय, आता तुम्हाला आश्चर्य वाटेल की त्रिपुरामध्ये मी जवळपास 20 लाख रुपयांच्या पुरस्कारासाठी आम्ही योजना राबवली. भारतातली ती पण पहिली योजना होती. रोख पुरस्कार, त्याला गोल्ड, सिल्वर, ब्रॉन्झ मेडल, प्रमाणपत्र, आणि त्याला पाहिजे तिथं जो कर्मचारी परफॉर्म करतो त्याला पाहिजे तिथं बदली, अशा प्रकारचा नुकताच तो एक मोठा सोहळा आम्ही तिथं आयोजित केला होता. तर पुरस्कार घेण्यापेक्षा पुरस्कार देणं आणि लोकांची कौतुकाची थाप आपल्या पाठीवर पडणं आणि त्याच्यातून आपल्याला उत्साह, ऊर्जा मिळणे, हे खरं म्हणजे काम सातत्यानं झालं पाहिजे आणि ते होत राहील. पहा, ज्यांनी आयुष्यभर खस्ता खाल्ल्या शिक्षण घेण्यासाठी, अत्यंत ग्रामीण भागात, त्यातल्या त्यात पण एका खेड्यामध्ये जन्मलेले, शेतकरी कुटुंबात जन्मलेले, म्हणावं तसं शिक्षण व्यवस्था सुधारित नसतानाही परंतु कुटुंबातील सदस्यांचे कष्ट असतील, त्यांच्या स्वप्न असतील, आपल्या आईवडिलांचे हे पूर्ण केले पाहिजेत, ही जिद्द उराशी बाळगून त्यांचा प्रवास सुरू झाला आणि एका उंचीपर्यंत गेला. उंची काय अशी सहज मिळते का? त्याला तशी मेहनत घ्यावी लागते, अपार कष्ट करावे लागतात, तरच ही उंची गाठता येत असते. एवढी सर्व उंची गाठली असतानाही जो आजही खिचपत पडलेला समाज आहे, जो दऱ्या खोऱ्यामध्ये समाज आहे, आपण तर ऊर्जावान झालो, आपल्यावर प्रकाश पडला, परंतु त्या तळागाळातील शेवटच्या घटकापर्यंत, त्याच्या घरापर्यंत प्रकाश पडला पाहिजे, ही रास्त भूमिका आपल्या सोबत घेऊन अत्यंत हळव्या मनाचा माणूस, ज्यांचं संत साहित्यावर अभ्यास आहे, ज्यांचं मराठी साहित्यावर अभ्यास आहे, ज्यांचे ग्रंथ प्रकाशित आहेत, जे प्रवचन करतात, वारकऱ्यांसोबत वारीला जातात पंढरीच्या, ह्या सगळ्या भूमिका आपल्या सोबत घेऊन आपलं कर्तव्यही तेवढंच 100% पूर्ण केलं पाहिजे, ह्या भावनेतून मुसो केळे साहेब चालत आहेत. आज आपण महाराष्ट्र गोल्डन मीडियासाठी या मुंबईमध्ये आज आपण या ठिकाणी मुलाखतीसाठी वेळ दिला, उपस्थित राहिलात आणि आमच्या प्रेक्षकाला नक्कीच आपले हे विचार हे प्रेक्षक अंगीकार करतील आणि आदर्श घेतील. आपण आलात त्याबद्दल आपले मनपूर्वक या ठिकाणी धन्यवाद.